नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मी आपल्या नवीन कोरा ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय असा आहे की आज शिवजयंती आणि सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिवजयंतीनिमित्त आम्हाला वादन आहे. आपलं वादन आजचं कात्रज या ठिकाणी आहे, तर त्यासाठी मी चाललोय. 4:30ला मला खाली पोहोचायचं होतं आणि इथंच मला झालेत 4:15. जाऊ खाली जाऊ, भेटू. सगळी पोरं आली असतील, थांबले असतील, तर तिकडे जाऊन थांबतो. पहिलं हजेरी लावतो, म्हणजे कसं मी दुसऱ्यांना बोलायला मोकळं होईल. आणि आता वाजले 4:45 आणि तयारी चालू झाली. गाडीतनं 500 पोरं बाहेर काढतात. आता हळूहळू पोरं येतील. आपली पोरं कधीच आतापर्यंत टाईमवरती नाही आली. टाईमवरती आली असतील आणि माझं नाव बदलून टाकल. केवढं काम करतोय रे, केवढं काम केलं समय. पटकन आपलं रोड क्रॉसिंग करून ढोल आता टेम्पो भरून घेतोय आणि ढोल भरले की आपल्याला लगेच निघायचंय. मित्रांनो, हे आहे फक्त आहे लॉक फुरतड. कष्ट करायला लागतात, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करायला लागतात, आहे का ना समय. काय खूप 10-12 ढोल आणले मी तिकडनं इकडं आणि जरा दम लागला आता. चला गणपती बाप्पा, जीवन आहे का अंगात तुमच्या. घ्या वन काय वन इंग्रज आहे काय तू. हा चला कमॉन, असंच काम करा. चला हात लावतो मी थोडासा. चला गणपती बाप्पा मोरया. बघा आदिदासचा बूट आहे. लोगो बघा कुठे गेला हात. बघा आदिदासचा लोगो आणि टेनिस ले. राम भाऊ इकडे. बूट कुठनं घेतला खरं सांग. आदिवासी ना, आदिवासी. अरे आदिवासी तो काय विषय कोण सापडले पटकन सांगा. हो यश आहे. वाढतो की चला. महिला मंडळ टेम्पोत भरून आता आपण 2 व्हीलरवरती पुढे निघू. आता जरा गडबड झाली, थोडंसं लेट नाही आलं, पण इथनं ट्रॅफिक याच्यातनं आपल्याला पुढे जायचं, त्यामुळे थोडंसं चालू आहे आपलं. तर निघू. आणि आता 5:30 झाले. मी आणि मने मोठी गाडी नुसती फिरतात, पोरं नुसती फिरतात. तर आता आपण मागच्या रोडने हायवेला लागू आणि मग टेम्पोसोबत जाऊ. पुढं मागं टेम्पो आपल्याला एक 2 व्हीलरवाल्यांचा एक फायदा असतो की टेम्पोला आपण ट्रॅफिकमधनं बाहेर काढायचं. म्हणजे भरपूर पथकवाल्यांना माहिती असतं ट्रॅफिक टेम्पो वाढतो तेव्हा पटकन आपलं 2 व्हीलरवाल्यांची त्याला काढायचं. पेट्रोल ओके, काय समजत नाहीये. आम्ही आलो पेट्रोल टाकायला आणि या ठिकाणी दमशेराच खेळतोय. हायवेला कसं दमशेर आता कळतंय आम्हाला. आता रुपया आला, सगळ्यात लवकर आलेला माणूस आहे आमचा. अरे बाळा किती वाजले, काय वाटतं का नाही. जबाबदारी पोरांचा राडा करू. अच्छा 2 जणांना घालता का. बरं ओके मग ठीक आहे का. आम्ही पेट्रोल भरणार आहे. जा चला आपण पेट्रोल भरू. रुपये श्रीमंतीला घ्यायला गेलो. बरं मिरवणूक परवा ढोल वाजवताना पण पोर आहेत ना. काकांनी आम्हाला VIP काम केलं एकदम. काका भरा पेट्रोल पटकन. नाही का एकदा लवकर तुला घेतलं तरी आली पटकन घ्या. अहो माणसाचा स्वभाव असले घाणेरड आहे, घाईल आहे प्रत्येक ठिकाणी त्याला. सूर्यनारायण कसं सुंदर दिसतात. मावळणारा सूर्य एक परत नवीन पाठ घेऊन येतो. तो मावळतोय तसा तो सूर्य मावळतोय, तसा आपण आपला सूर्य पण मावळून परत एकदा नवीन दिवस चालू करून हे सगळे जुने घाण सवयी आहेत त्या मावळून एक नवीन सूर्य जसा उगवतो दुसऱ्या दिवशी, तसं आपण एक नवीन माणूस म्हणून उगूया. असा एक प्रण घ्या सगळ्यांनी शिवजयंतीला. मी पण 2-3 चांगल्या सवयी लावून घेतल्या स्वतःला, त्या मी पाळतोय आता. आपलं भारी वातावरण भगवा, आपला भगवा गाडीवरती पण भगवा, सगळीकडे भगवा वातावरण झालंय. क्वालिटी जागी ना मांडव शिवजयंत्या प्रत्येक ठिकाणी चालू आहे. नाच तो माणसा भगवा रंग तो
आयुष्यात कुठला माणूस त्याला भेटू शकत नाही. भरपूर भगवे मिटवायला आले, एक पण टिकला नाही त्यातला. अभिमान आहे आज आम्हाला, आम्ही तर राजांच्या भूमीत जन्म घेतलाय. आपली मिरवणूक पण इथं कुठेतरी या सोसायटीच्या इथं कुठेतरी आतमध्ये एक्झॅक्टली माहित नाही, इथं आतमध्ये आहे. आणि इथं मला असं मस्त दोन्ही साईडला भगवे झेंडे लावले. आणि तो आपला रथ. ए पार्टनर, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है. मला ढोल वाजवायचं नाही का? बाळा पण तू धोका दिलाय. वाजवायचं नाही. संख्या कुठे? हे बघ नवीन पार्टनर तयार केलेलं आहे. नवीन नसतं. काय म्हणणं तुझं? एक निष्ठा असतो आपण काय हा काय नसतं. आता वाजत बरोबर हे बघा 6:30ला 7 मिनिटं कमी आहेत आणि आपले ढोल आपण खाली उतरून घेऊ आता. मग 7:30 चालू करायचे, 1 तास टाइम बसेल आपलं मस्तपैकी. थोडं विषय असं आहे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर त्यामुळे म्हणलं आपलं जरा ढोल सोडून ताणू. पोरं पण जरा थोडंसं तानातानी करतात. तर ढोल ताणलं की जरा अजून आवाज मजबूत होईल, त्यामुळे ढोल सोडून परत ताणायचं काम चालू आहे. काय आलं रम्या? काय तुला अडचण काय रम्या? काय का त्रास देतोस तू? ऐक ना, तू बोलवलंय. हो चालू आहे माझा. काल रात्री मला ते चायनीजच्या टपरीवर तू फ्राईड राईस खाताना दिसला. आणि जर मी फ्राईड राईस नसेल खाल्ला, परवा हे का खाल्ला मग तू मोगलाई? परवा कुठे सार होतं पहिले त्याला मस्त. परवा मग हा नाटके समर्थ दळवी इन द हाऊस. फ्लॅश मारायला लागतोय. मी नॅचरल ब्युटी, गरज नाही पडत. ब्यूट नॅचरल ब्यूट. नॅचरल ब्युटी. पीकॉक. तिथून रामा आहे तशी तर रामा रामा मग ते रामा मोर मिरवणूक चालू व्हायला काही वेळ बाकी आहे. आणि माझा ढोल मी 3दा आणलाय आणि पान फिरलेलं कष्ट बघू शकतो तुम्ही. काल तू ताणलेला पण आज परत ताणला त्याला, तर भाऊनी धोका दिला आणि ऋषीला सोबत घेऊन मी 7 वाजले आणि 15 वाजता आपण मिरवणूक चालू करणार आहे. ढोल बांधून घेतो आणि तुम्ही आता मिरवणूक बघा. लहान पोरांचे हेच संस्कार आहेत बघा. समय काय होतंय एवढा काय लाजतोय? खुल्लाय समय खुल्लाय. हा माझ्या आत्याचा मुलगा. हा माझा मामाचा बरं एवढंच. चल तुला कॅडबरी करतो. आनंद बघा चेहऱ्यावर आनंद बघा त्याच्या. हा अरे बारक नको म्हणताय. हा हान 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 हा हान हान टाक पडून. हा वाजव. हा तर आता आपला ब्रेक झालाय आणि परत वादन चालू करायला परत वादन बघा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आर्या लांडगे.
आणि आपली मिरवणूक आता पूर्ण झालेली आहे आणि आता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा तुमची नावं सांगा मला. आनंदी. आणि तुझं नाव? थँक्यू. तुम्ही आता युट्यूबला दिसणार आता आपल्या पिस्टलची पॅकिंग चालू होणार आहे. पहिला टोल घेऊ मग येऊ सगळं सामान घेऊ. मला ढकलतोय मला. ए रम्या ऐका रम्या. त्याच्यात एक क्लिप शूट केली ती बघ फक्त काय ब्लॉग हा लांडोर नाही. अगं तू अख्खी एक नेशन आहे तू. अरे अख्खी एक नेशन आहे. नायजेरिया. बगळा नाही, बगळा गोरा असतो. नुसता खर्च चालू आहे पोरांचा. अरे ढोल वाजवत आहे 10 मिनिटं. अध्यक्ष कसं वाटतंय मिरवणूक झाल्यावरती? खूप छान वादन केलं मुलांनी, खूप मस्त. एवढं वादन केलं की पोरांनी ढोलच फोडले. कोण तो ढोल फोडणार काय माहिती. आयला नीट वाजवत नाही काय नाही, ढोल फोडतात. आता अशा प्रकारे 10 वाजले आणि सगळी पोरं आता इथे जेवायला बसले. ही पोरं जेवायला नाही बसतील ना, आपण बसू ना इथे जेवायला. आता आमचं मस्त जेवण होईल आणि मग भेटू आपण थोड्या वेळात जेवायला बसतो. अरे मोठ्याने बोल की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब अरे बोलतोय ना सरप्राईज. तू बोबडे वबळा बेकार पाडलं. अरे गर्दीच काय झाली. मोठे ताप बोल. नीट म्हण. सॉरी येस दादा. सुरुवात झाली 10 मिनिटं भांडण झाली पण 11:15 झाले. जेवणामुळे थोडं लेट झालं. आता आपण परत पत्कत जाऊ आणि तुम्हाला पत्करच घेतलं. आणि 2दा रस्ता चुकून आम्ही फायनली हायवेला आलोय. राईटचा लेफ्टचा राईट मारतोय आणि हायवे लागलाय. आता भेटू झाले पत्करसाठी. भरपूर जमलोय. दगदग पण नाही झाली. जायचं नियोजन चालू आहे. ओके ऍक्टिव्ह पडते का चाय कसला गेला हा. कसला बघायचा फक्त बघा. कसला जोरात गेलाय. नंबर बघायचा. नंबर मध्ये दिसतो ना. हा याला पस्ती एवढं थांबला ना. तर मास्तर थांबलो ना. इमेज धावली कुठे काय माहिती. जायचं गावात याच्या. अरे स्प्लेंडरला कसली फायरिंग आहे. आपल्या गाडीची आपल्या ऍक्टिव्हाची फायरिंग आहे. स्पोर्ट्स बाईकला लातूर अशी हो नाही का. कशी आहे फायरिंग. 11:50 झाले आणि टेम्पो आपला आलाय. आपण पण आलोय. आता पहिला म्हणजे माझा भाऊ नीलू. भाऊ माझा जीव आहे. दिलाय तर कसं काय म्हणतो तुझं. एकदम जोरदार वादन झालं. दूर करून टाकलाय पोरांनी. राडा झालाय. साऊंड टप झाले. आता आवरावरी करायची. आवरावरी करायची. अध्यक्ष कुलटी मारतो कुठे गेला काय. अध्यक्ष गेला. चला आता डोर बाहेर काढू. आणि नेहमीप्रमाणे पत्करी सगळे कट्टर पोरं उशीरपर्यंत थांबतात आणि
बाकी सगळी जातात निघून. तसं आम्ही आता सगळं सेटअप काढतो. पण पथक लोकांना लय सोपं वाटतं, पण हे कष्ट आहेत ना आम्हालाच माहिती काय असतं. आपले डोल आपण जे वाजवतो, आपण जे झोल वाजवतो त्यांना नीट परत ठेवणं पण गरजेचं असतं. तर आता शेवटची लाईन पोरांनी 10 मिनिटं टेम्पो मोकळा केलाय. कमी होतो पण एसी आमचं, त्यामुळं झालंय. सगळी कट्टर आहेत. आणि तिथं शेवटचं काम आजचं, टोल आतमध्ये ठेवा आपण. आयला टिपर पडली टोल पण आतमध्ये. चला बरोबर 12 वाजून 10 मिनिट आले. आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो. आणि आम्हाला जमले झोपायला आले. म्हणजे मला सुधारणा काय बोलायचं आता, एवढं जमले आम्ही सगळे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.